ही आहे नवीन रूम. आता मी जाळे वगैरे सगळे काढले, झाडून पण काढले मस्त. आता फक्त ओल्या कपड्याने सगळं धुवून घ्यायचं व्यवस्थित. तर हे आहे हॉल टाईप आणि इकडं आहे किचन. पूर्ण आवरायचं आहे, वॉलपेपर वगैरे लावून घ्यायचा आहे. आणि हा आहे कमरा नाही, हा आहे रुद्रचा रूम. अरे संपला पण रुद्र, रूम तुझा संपला पण. हे असं आहे. इथं म्हटलं मस्त रुद्राचे स्कूलचं सामान वगैरे ठेवता येईल. आणि इकडं आहे खिडकी, म्हणजे हा असा लांब आहे, असा आहे हा लांब. रुद्र सर लांब रूम आहे. मस्त इथं एक पलंग बसून जाईल आणि त्याचं सामान तिकडं, कपडे इकडं स्कूलचं वगैरे सगळं बसून जाईल म्हटलं. आणि ही इकडं आहे एक बेडरूम. इकडं आहे बाथरूम. इकडं आहे किचनमध्ये एक बाथरूम आहे. हे बॅक साईडचा एरिया आहे, भांडे वगैरे घासायला आहे. आणि ही आहे बॅक साईड. कोणतं झाड बघा कशाचं आहे. तर हे इथं ना अशा बॅक साईडला इतके भारी झाड आहे, इतकं मस्त वाटतं. इथं सावली उन्हाळ्यात पण ना मस्त बसायला होऊन जाईल. रामफळ आहे ते, रामफळ बी उगलेला आहे. किती भारी रामफळ छान दिसतंय ना. ही आहे पूर्ण बॅक साईड आणि इतकी भारी मस्त सावली पडलेली इथं. आणि जस्ट हे बघा. आणि घराच्या समोरच ना छान गार्डन आहे, म्हणजे कसं मुलांना खेळायला. हे बघा, म्हणजे खिडकीतूनच बघू शकतो. मुलांचं तर टेन्शनच नाही. रूम बघायच्या अगोदरच म्हटलं गार्डन दिसलं समोर, म्हटलं टेन्शनच नाही. खिडकीतून पण लक्ष ठेवता येतं. सो ही मी करणार आहे रुद्रसाठी रूम, कारण ही स्टोरूम आहे. पण स्टोरूमचं तर काही गरज नाही मला, एवढं माझ्याकडं नाही सामान ठेवायला काही जास्त एक्स्ट्रा. आज कपाट घेतले, तर कपाट येईल आज नवीन म्हणून मग आजच साफसफाई करून घेतली. म्हणजे कपाट चाललं आहे कुठं लावा असं, कारण ही बेडरूम ना खूप छोटी, कॉटच इथं बसून जाईल माझा. तर आता नवीन कपाट बघू कुठं ठेवता येईल. तर कपाट आलं का मग मी तुम्हाला दाखवते कुठलं कपाट घेतले वगैरे. मी करत होते साफसफाई, रूम वगैरे क्लीन झाले सगळी धूळ झाली आहे, कारण खूप जाळी लागलेली होते. आता काही नाही, आता सगळं स्वच्छ झाले. फक्त ओल्या कपड्याने एकदा पुसून घ्यायचं. आणि मी तुम्हाला गार्डन पण दाखवते. गार्डन पण खूप छान आहे, म्हणजे गार्गी पण मस्त खेळेल तिथं. आणि मग थोडंफार किचनला पण वॉलपेपर वगैरे लावावं लागेल, कारण घाण झालेली गॅसच्या तिथं. तर आता पटपट आवरून घेते तेवढं, आणि नंतर पूर्ण रूम क्लीन झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. रुद्राची मस्तपैकी अशी खिडकीला छान धुवून घेतली आणि हे कपाट पण पुसून घेतलेत मस्त. म्हणजे कसं आता हे इकडं पण मस्त पाणी टाकून स्वच्छ करून घेईल. हे सुद्धा कपाट क्लीन केलं आहे मी. अलमारी येतं बाहेरचं पण धुवून घेईल आणि नंतर मग खालचं करून घेईल सगळं झाल्यानंतर. बॉल सगळे पडते इकडे तिकडे, त्याच्यातली बॉल व्यवस्थित एका याच्या डब्यामध्ये ठेवून. एवढे सारे बॉल आहेत ना, लागन इकडं पटकन लागन. इकडे बघ ना, जोरात लागते ते, जोरात मारते तर मार. बाहेर कुठं मारतो मार नका ते एकल्यावर ऍक्टिंग करते. कुठून टाकलंस तू, कुठून टाकलं. एक सेम बकेट ते नाही का हे खेळतात बीचवर खेळतात, ते घेतले म्हणजे गार्गीला खेळायला, तिला मज्जा वाटेल असं. ह्याच्यात फक्त 70 रुपयात सेल लागला होता. त्याच्यानंतर एवढी गर्दी झाली मस्त. हे त्यात खूप साऱ्या वस्तू, माती खेळायच्या आहेत मस्त. ह्या काय फावडे, फिश आहे,
किती भारी. फावडच ही चाळणी, माती चाळायची चाळणी. आणि हा ते पाणी टाकायचा कप, मातीमध्ये पाणी ओतायचं असं. आई. ते पॅक लावावं लागेल. आणि हे सगळे मातीचे छापे बनवण्यासाठी फिश, टर्टल, एवढे सारे वस्तू आणि इतकी मस्त बकेट आहे. त्याच्यात नाही जमणार बाळा, याच्यात मी दुसरं ठेवणार आहे. आणि रुद्रने घेतली बंदूक, त्याच्यामध्ये एवढे सारे मस्त कलरफुल हे आहेत. बघू दे, कळलं का? खूप भारी बंदूक. हा मार मार. तरी. आणि ही गाडी घेतली गार्गीसाठी. ते बघा, ती बंदूकची खूप जोरात जाते. तुला कळत नाही अजून रुद्र तुला. ते वड पाठीमागं ट्रिगर ट्रिगर. हां वड 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 जोरात पाठीमागं लॉक करायचं आणि मग बटन दाबायचं. 1 2 3